दरम्यान टीईटी पेपर फुटी संदर्भात विरोधकांनी विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे। शिवसेना युबीटी आमदार भास्कर जाधव यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडलाय। यावेळी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे महाराष्ट्राची देशभर बदनामी होते, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तसंच विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। या प्रस्तावावर दादा भुसे यांनी सभागृहात उत्तर देत टीईटी पेपर फुटी प्रकरणात एसआयटी स्थापन केल्याची माहिती विधानसभेत दिली आहे। 24 तास फक्त त्या ठिकाणी परीक्षेला असताना पेपर फुटल्याची बातमी भिवंडीतून बाहेर आली आणि आरोपी सापडले। अध्यक्ष महोदय, मी मेरिटवर बोलत नाहीये। आज अधिवेशन सुरू आहे, याचा प्रत्यक्षपणे संबंध हा महाराष्ट्र सरकारशी आहे आणि महाराष्ट्र सरकारची असल्यामुळे अधिवेशन सुरू असल्यामुळे उभा महाराष्ट्र वाट बघतोय की आपण या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय घेताय किंवा सरकार म्हणून सरकारची भूमिका सरकार काय बजावतंय। त्यामुळे अध्यक्ष महोदय, माझा स्थगन प्रस्तावाचा मुद्दा हा आहे की आजचं सभागृहासमोरचं सगळं कामकाज आपण बाजूला ठेवा। हा स्थगन प्रस्ताव पूर्णपणे निकषामध्ये बसत असल्यामुळं आपण तात्काळ या स्थगन प्रस्तावावर सभागृहामध्ये चर्चा सुरू करावी अशी आमची मागणी आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातच का वारंवार या घटना घडतात? तो नीटचा असू दे, टीईटीचा असू दे, हे पेपर फुटीचे प्रकरण महाराष्ट्रातच का वारंवार होतात? या वारंवार होणाऱ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं उद्ध्वस्त होणाऱ्या हे जे काही चाललंय त्याचा ते खेळ थांबला पाहिजेत आणि त्यामुळं प्रश्नोत्तरे आहेत। त्यापेक्षा या राज्यातील 6 लाख शिक्षकांचा प्रश्न आहे, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे वारंवार पेपर फुटीमुळे। त्यामुळे ही चर्चा सभागृह सुरू असताना व्हावी, ते सगळं कामकाज बंद करून यावर चर्चा करावी आणि सरकारने यावर काय ठोस काम करते, सरकार निर्णय घेत आहे हे महाराष्ट्राला कळू द्यावं अशी आमची विनंती आहे। अध्यक्ष महोदय, कोणालाही गप्प करण्याचा विषय नाही। अध्यक्ष महोदय, टीईटीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या बाबीची गंभीर दखल घेतलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या संदर्भामध्ये एसआयटी पण या संपूर्ण तपासासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आजच या संदर्भात सविस्तर निवेदन सभागृहामध्ये केलं जाईल।